नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातमी विघ्नहर्त्याच्या पाद्यपूजनाची। जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज भल्या पहाटे 6 वाजता पार पडला। कोरोनाच्या संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणाची सर्व काळजी घेत हा कार्यक्रम पार पडला। लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जाहीररित्या हा सोहळा केला नाही, तसंच अन्यही गणेश भक्तांची होणारी गर्दी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने टाळली आहे। दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनाच्या कार्यक्रमाला गणेश भक्तांची मोठी गर्दी होत असते। यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग त्याचा प्रभाव जरी कमी होत असला तरी शासनाचे जे नियम आहेत त्या नियमांच्या अधीन राहून त्या नियमांचं पालन करत मंडळाने गर्दी टाळत योग्य ती खबरदारी घेतली आणि लालबागच्या राजाच्या या पाद्यपूजन सोहळ्याची ही खास दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो। आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय। मिलिंदजी, मी आता लालबागचा राजा मार्केटमध्येच आहे, जिथे लालबागच्या राजाची स्थापना होते तिथे आता मंडप पूजन सुरू झालेलं आहे। जबाबदारीचं सामाजिक भान ठेवत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा एक साधेपणाने पाऊल पूजन लालबागच्या राजाचं केलेलं आहे। गर्दी जी आहे लालबागच्या राजाला पाऊल पूजनाला देखील मोठ्या प्रमाणात होते। अगदी लाखाहून अधिक लोकांची गर्दी एका दिवसात पाऊल पूजन दर्शनासाठी देखील होत असते। ही गर्दी टाळण्यासाठीच एक चांगला निर्णय लालबागच्या राजा मंडळाने केलेला आहे। आपण इथे पाहू शकता की लालबागच्या राजाचं इथे गणेश मंडप जे आहे ते पूजन जे आहे ते आता इथे सुरू झालेलं आहे। आज पहाटे 6 वाजता लालबागच्या राजाचं पाऊल पूजन जे आहे ते इथे करण्यात आलं। त्यानंतर आता मंडप पूजन जे आहे ते इथे होत आहे। मंडप पूजन झाल्यानंतर याच ठिकाणी लालबागच्या राजाची जिथे स्थापना होते तिथे लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी मंडप जे आहे ते उभारण्याचं काम केलं जाणार आहे। यंदा कोविड-19 संसर्ग असल्यामुळे राज्य सरकारने जे मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्यांचं पालन करत सुरक्षिततेचं भान राखत यंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे। आपल्यासोबत लालबागच्या राजा मंडळाचे मानस सचिव सुधीर सावी, खूप काळजीपूर्वक तुम्ही पाऊल उचललेलं आहे। आज पहाटेच तुम्ही पाऊल पूजन देखील उरकलेलं आहे, आता मंडप पूजन देखील होत आहे। काय निर्णय घेतला यंदाचा लालबागचा राजा उत्सव कसा असणार आहे? लालबागचा राजा हे लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि आजच सकाळी 6 वाजताच्या मुहूर्तावरती लालबागच्या राजाचा गणेश मूर्तपूजन सोहळा म्हणजे पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे। आणि या पाद्यपूजन सोहळ्याला देखील अनेक वर्ष पाद्यपूजन सोहळा होतोय, 88 वर्ष। खूप गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यामुळे सकाळी 6 वाजता निर्णय घेतला आणि तो करून घेतलेला आहे। 7 वाजेपर्यंत तो पार पडला। गर्दी होऊ नये या पार्श्वभूमीवरतीच हा निर्णय घेण्यात आला आणि याचं सामाजिक भान ठेवूनच अशा पद्धतीने पुढील जो पण उत्सव आहे तो पण प्रशासनाच्या तंतोतंत नियमांचं पालन करून आणि प्रशासन ज्या पद्धतीने पुढे जसे काही निर्बंध शिथिल होतील किंवा अन्य काय होतील त्या पद्धतीने येथील संपूर्ण लोकांची, कार्यकर्त्यांची, व्यापाऱ्यांची काळजी घेऊन आणि मुळात संपूर्ण भाविकांची काळजी घेऊन त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच हा संपूर्ण उत्सवाचं नियोजन करण्यात येईल। दरवर्षी गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजा दर्शनाला भाविकांची गर्दी उसळते, हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने येतात। यंदा ते गर्दीचं नियोजन कसं असणार आहे? कारण कोविड संसर्ग देखील आहे, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना देखील आहेत। कसं एकूण नियोजन असणार आहे लालबागच्या राजा उत्सवामध्ये? समस्त कार्यकर्त्यांचं 2 वेळेचं वॅक्सिन वगैरे पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण विभागातील असंख्य नागरिक, असंख्य व्यापाऱ्यांचं देखील पूर्ण झालेलं आहे। 80% म्हणायला हरकत नाही। थोडं लसी कमी येत असल्यामुळे थोडंसं बाकी आहे आणि याच पार्श्वभूमीवरती इथला सुरक्षेचा व्यवस्था झालेली आहे। आता भाविकांच्या दर्शनाची जी व्यवस्था आहे ती प्रशासनाचे ज्या पद्धतीने निर्बंध येतील त्या पद्धतीने ज्या पद्धतीने नियोजन करावं लागेल। अजून 1 महिना उत्सवाला आहे, त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य करणार आहोत आणि लालबागच्या राजाच्या समस्त भाविकांना यावर्षी आम्ही आवाहन करणार आहोत की आपण ऑनलाईन दर्शन घ्या या लालबागच्या राजाचं। अशा पद्धतीने समस्त भाविकांना मंडळामार्फत यावर्षी आम्ही आवाहन करणार आहोत आणि लालबागच्या राजाचा जो प्रसाद आहे आणि जे कुंकू आहे ते ऑनलाईन यावर्षी समस्त भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा मंडळाचा एक प्रयत्न राहील। खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। तर आपण बघितलं की लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने जबाबदारीचं भान ठेवत एक चांगला निर्णय घेतलेला आहे। भाविकांना देखील त्यांनी ऑनलाईन दर्शनाची प्रार्थना केलेली आहे, कारण लालबागच्या राजा दर्शनाला दरवर्षी मोठ्या संख्येने गर्दी होत असते। कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा गणेश भक्तांनी थेट दर्शनासाठी येऊ नये
ते ऑनलाईन दर्शन घ्यावं आणि ऑनलाईन प्रसादाची व्यवस्था देखील गणेशोत्सव मंडळाने केलेली आहे। आपण इथे थेट लाईव्ह दृश्य पाहू शकतो। आता इथे त्यांचं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी पारंपरिक जे मंडप पूजन जे आहे ते सुरू आहे। आज पहाटेच पाऊल पूजन लालबागच्या राजाचं इथे करण्यात आलं। त्यानंतर आता मंडप पूजन जे आहे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे इथे सुरू आहे आणि हे मंडप पूजन झाल्यानंतर आता इथे मंडपाची उभारणी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर गणेश मूर्तीची देखील साकार जे आहे काम ते इथे सुरू केलं जाणार आहे। आपण पाहत असाल समोर एक पार रोवून जे आहे मंडप उभारण्यासाठी काम जे आहे आता सुरू झालेले अधिकृत एक विधिवत पूजा जी आहे ती इथे करण्यात येते। त्यानंतर मंडप उभारणी सुरू होते। आज सकाळीच पाऊल पूजन झालेलं आहे। मूर्ती उभारण्याचं काम जे आहे ते देखील सुरू झालेलं आहे आणि एकूणच खऱ्या अर्थाने आता मुंबईतल्या गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मात्र यंदाचा कोविड-19 संसर्गाची जी तिसरी लाट आहे त्याचा संपूर्ण धोका लक्षात घेता अगदी सुरक्षितपणे आरोग्याची काळजी घेत हा उत्सव साजरा करण्याचा अनेक गणेशोत्सव मंडळांनी आयोजलेला आहे। तसंच लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाने देखील तसंच नियोजन केलेलं आहे। मिलिंदजी, यावेळेला बाकीचे उपक्रम काय असणार आहेत उदय? कारण म्हणजे लोकांना प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेणं किंवा बाकीचे उपक्रम जे राबवले जातात या सगळ्या दिवसांमध्ये, तर ते तसेच्या तसे होणार आहेत का आणि शासनाचे त्या संदर्भात काही विशिष्ट निर्देश आले आहेत का? मिलिंदजी, राज्याच्या गृह मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जी आहेत गणेशोत्सवासंदर्भात ती जाहीर केलेली आहे। त्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गर्दी होऊ देऊ नये। जे काही भाविक दर्शनासाठी येतील त्यांचं स्क्रीनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांचं टेस्टिंग करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांचं टेम्परेचर घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे तशा उपाययोजना ज्या सुविधा ज्या आहेत प्रत्येक मंडपामध्ये असणं अत्यंत आवश्यक असणार आहे। सगळ्यांचं लक्ष असणार ते लालबाग परिसरामध्येच उत्सवाचं एक माहेरघर म्हटलं जातं मुंबईचं। त्यामुळे लालबागचा राजा असेल, गणेश पेली असेल, तेजुका मेन्शन असेल, चिंचपोकळी असेल, अशा सगळीकडे एक मोठी गर्दी उसळते आणि या गर्दी लक्षात घेता इथे भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था मंडळांनी करावी। त्याचबरोबर इथे जे स्क्रीनिंग जे आहे ते करण्यात यावं भाविकांचं, जेणेकरून कुठलाही प्रादुर्भाव जो आहे कोविड संसर्गाचा तो होऊ नये। आता आपण इथे थेट लाईव्ह दृश्य देखील पाहतो की लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची इथे आरती जी आहे ती सुरू झालेली आहे। आजपासून खऱ्या अर्थाने लालबागचा राजाचा उत्सव जो आहे तो सुरू झाला असं म्हणता येईल आपल्याला। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि आपण पाहतोय भल्या पहाटे पाद्यपूजन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मंडप उभारणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी विघ्नहर्त्याला साकडं घातलं गेलं आणि सकाळची पाद्यपूजनाच्या वेळची काही खास दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। उदय, या वेळेला पाद्यपूजन सोहळा आणि सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडलेल्या आहेत। आपण अपेक्षा करूयात विघ्नहर्त्याचाच उत्सव आहे त्यामुळे तो निर्विघ्नपणे पार पडो आणि मुंबईसह महाराष्ट्रातली जी कोरोनाग्रस्तांची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते ती आणखीन कमी होऊ दे। आणि आता जाऊयात